नमस्कार, आपण पाहतो आहात युग बदल न्यूज मराठी। बहुजन मुक्ती पार्टीची दिनांक 8 मार्च 2024 रोजी शासकीय विश्रामगृह अकोला येथे पश्चिम विदर्भ स्तरीय कार्यकर्ता पदाधिकारी बैठक संपन्न। या बैठकीमध्ये प्रमुख मार्गदर्शन श्रीकांत दादा होवाड, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा प्रताप दादा पाटील कार्याध्यक्ष बहुजन मुक्ती पार्टी यांनी पश्चिम विदर्भ स्तरीय राज्यस्तरीय कार्यकर्ता बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले। यावेळी सौरभ गायकवाड, सुजित बांगर तसेच बहुजन मुक्ती पार्टीच्या विनोद शिरसाट यांची बहुजन मुक्ती पार्टीच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली। यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। साथियो, आज आम्ही बहुजन मुक्ती पार्टी विदर्भ स्तरीय मीटिंग अकोला जिल्ह्याच्या रेस्ट हाऊसमध्ये, अकोला शहरामध्ये रेस्ट हाऊसमध्ये आज बहुजन मुक्ती पार्टीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बूथ लेवल पर्यंत बांधणी करण्यासाठी प्रमुख पदाधिकाऱ्यांची मीटिंग आयोजित केलेली आहे। आणि या मीटिंगच्या अनुषंगाने आमचे बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय युवा सचिव आदरणीय सौरभजी गायकवाड साहेब, बहुजन मुक्ती पार्टीचे महाराष्ट्राचे कार्यकारी अध्यक्ष आणि आजच्या मीटिंगचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय प्रताप दादा साहेब पाटील साहेब यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे। बूथ लेवलची बांधणी करण्यासाठी आमचे कार्यकर्ते जीवाचं रान करत आहेत। प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक सेक्टरमध्ये, प्रत्येक बूथवरती आमचे कार्यकर्ते पोहोचत आहेत आणि या देशामध्ये ईव्हीएमला बॅन करण्यासाठी बूथ लेवलपर्यंत आमचा कार्यकर्ता जीवाचं रान करून, कष्ट करून बूथ बांधणी मोठ्या प्रमाणावर करत आहे। आत्तापर्यंत आम्ही महाराष्ट्रामधल्या हजारो बूथ कव्हर केलेले आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये तब्बल 97,000 बूथ बांधण्याची आमची महाराष्ट्रामध्ये तयारी चालू आहे। या अनुषंगाने ही महत्त्वपूर्ण बैठक आहे। नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राइब नक्कीच करा।